द्या. युट्यूब उचका, टिकटॉक उचका, एक अर्धा तास इंद्रिकर बघा, थोडं संकट निघून जाईल. कितीतरी लोकांचं गेलं. आता नवीन अवलादीचा मामा तयार झाला एक गुरु मामा. कुठून आली काय ती अवलाद गुरु मामा, असा भोंगळा करून हल्ला पाहिजे. हलकट क्वालिटीचा मामा, बहिणीला लुगडं घेत नाही हे करतो. नाते संपलेत, नाते संपलेत. कीर्तनच फक्त सत्य राहिले, नाही तर सगळं वाटोळ झालंय. दोन पोरं एकत्र बसले तर प्रेयसीच्या गप्पा आहे. दोन पुरी एकत्र बसल्या तर पळून जायचा प्लॅन. दोन पखवादे एकत्र बसले तर एकमेकाचं माप काढत्या. दोन टाळकरी एकत्र बसले तर एकमेकाचं कुटाळा करत्या. दोन महाराज एकत्र बसले तर एकमेकाला कमी लेखित्या. दोन पुढारी एकत्र बसले तर 15 दिवस गंमत आली. घुसाव कोणच्यात घुसाव बा. आपण घुसावा सरकार पडावा, हेही गेलं तेही गेलं. पुढारी सुधारणं त्यांना काही. नोकरीवाले म्हणत्या भागत नाही, त्याची बायको म्हणती परवडत नाही. शेतकरी म्हणतो पाणी नाही, व्यापारी म्हणतो गिराईक नाही. तरुण पोरं म्हणत्या पाहुणे येत नाही, आले ते देत नाही, दिली ती राहत नाही, राहिली तिला पार होत नाही. एक माणूस नीट नाही. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नाही रे. या जगातली सगळी माणसं दुःखी झाली, याला दोनच कारण आहेत. एक, नीती संपली, आणि दोन, भजन कमी झालंय. या दोन कारणामुळे जगातली माणसं दुःखी आहेत. एक, नीती राहिली नाही, आणि दोन, भजन कमी झालंय. नामासी विलमुख तो नर पापी. माणसं संपली. जशी राजकारणी माणसं किती सेवा करू द्या, फक्त 4च गोष्टीसाठी करतात. एक, सत्ता. दोन, संपत्ती. तीन, मला माना. आणि 4, माझ्या पुढे कोणी जाता कामा नाही. या 4 गोष्टी वाचा कारण भरा फॉर्म. ते म्हणतील आग लाव, या 4 नसल्यावर काय करतात. काय कष्ट करतात रे. 15 दिवस झाले जेवण, उन्हा ताना. आणि एकदा 29 तारीख झाली ना, मग ते येणार ना, रांगोळी काढा, फुलं टाका. आता पार वाड्याला, नाल्याला, येड्या बाबळीत, आलो बाबळीत. आता एखादा म्हणला मी मोटर चालू करायला चाललोय, त्या संग येतो. आणि 29 तारखेनंतर रांगोळी काढा, बँड लावा, माईक चांगला लावा, मग ते येणार. वा 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 वा, का जवान का चली खाले. तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, आणि गेले विसरूनी खऱ्या देवा. काय असं काय आलंय महाराज. लोक पागल झाल्यात, लोकांना आखली नाही. चपटीसाठी हिंडायची सवय लागेल त्यांना. चपटी मिळाली का चाललं उन्हात अनात. तुम्हाला अशी लाज बीज नाही वाटत का आपण भाग शकतो. बुटाची पॉलिश करून जगा, बुट चाटून जगू नका. बुटाची पॉलिश कर ना. बुटाची पॉलिश केल्यावर 10 रुपये मिळतील. 10 दे, 10 दे. आणून देतो. बूट ठेव, बूट ठेव. पैसे आणून देन, बूट. खानदान जगा ना, स्वाभिमानानं जगा ना. अख्खा समाज विरोधात उठला तरी गाथा दगडानं तारला. जवळच्यानी छळ केला पण छत्रपती ठरले. हे 96 कोणी रक्तय, हा बारगाबार रक्तय का. कोणीतरी चपटी बाजायची मग आपण जीप काढून नाचायचं, इतकं नालायक रक्तय काय. कोणीतरी आपल्या गाडीला अर्धा लिटर पेट्रोल टाकलं का आपण रेलीत घुसायचं उन्हात, इतकं हलकट रक्त आहे. हे मॉडेल पण वाकणार नाही असं रक्त आहे. एका मिनिटात आहे का हे रक्त कसं आहे. डोक्यावर टोप भारताचा आहे, पायातली चप्पल विदेशी आहे. लोकांनी विचारलं महाराज तुम्ही तर धर्मनिष्ठ आहात, मग तुमच्या पायातली चप्पल विदेशी का आणि तुमच्या डोक्यावर टोप भारताचा का. विवेकानंद घालत असल्याने सांगितलं मी ज्या देशात राहतो त्या देशाचं नाव भारत आहे, आणि भारताला माता शब्द लागतो. माझी संस्कृती मला आई समान आहे, मी तिला डोक्याच्या खाली कधी घेऊ शकत नाही. मी तिला डोक्याच्या खाली कधी घेऊ शकत नाही. तुमची संस्कृती आई बापाला न मानणारी आहे, तिला मी माझ्या पायाच्या वर येऊ देऊ शकत नाही. तुमची चप्पल पायात आपण खानदान आहेत. आपण बांधला बांगला हलकट क्वालिटीचं, आपल्या बापाला नाही जमला. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं
बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. ओ मान कर्तृत्वाने आणि साधनेला मिळावा लागतो, तो आपोआप मिळत नसतो. तरुण पोरं आणि जुनी मंडळी पोरांना जमून देत नाही महाराज, लई खोडीची. पोरानं टाळ घेतला, म्हातारा उठलाच. हे बरोबर म्हणून बोंबलू नको, हा टाळ आणि तू बाई वाड्याव या पुढे तू आणला. हा एक वाक्य सांगा, उलट जुन्या मंडळीनं पोरांना म्हणायला पाहिजे, अडचण आली तर आम्हाला विचारा, तुम्ही करून घ्या. याच्यात मोठेपणा आहे, याच्यात मोठेपणा. त्यांना ती मोठेपणाची सवय लागेल असल्यामुळे इज्जत गेली तरी चल. 75चं ग्रामपंचायतीला फॉर्म भरायला निघलं, हलकट क्वालिटीचं. बरं गेलं तर सईला पेंट एकानं 6 अर्ज फाटले, 6. तो ग्रामसेवक म्हणला फॉर्म नका भरू, तू अर्जच संपले तर का आला तार फाटा मारायला. वय झालं, विषय सोडून द्यावा महाराज, हे डोक्याला तार. आणि म्हातारपणाला जर समजा तुम्ही ग्रामपंचायत लढवली, 2-4 मतांना तुम्ही पडले, आयुष्यातल्या कर्तृत्वाला कलंक लागला ना, मग वेळेत सावध झालेलं काय वाईट आहे. आपल्याला 3 वेळा गावानं सरपंच केलं ना, चौथ्यांदा गावाला बोलून घ्यायचं, भाऊ मला काय राहायचं नाही, मी 15 वर्ष होतो, काय झालं असेल, तुम्हाला अडचण आली, मी आहे, तुम्ही मोकळ्या मनाने करा. कावळा शिवेपर्यंत किंमत राहील ना गावात, पण नाही ना. एकदा एकदा म्हणजे गावाचा वंशखंड झाला का, तू एकटाच राहिला का गावात. ये बाबा दारुड्यानवाणी मागून ना खिचटी फाटेल, पुढच्या लावून तो फडून टाकेन, फडून. मग ही कोण शिवी महाराज. प्रत्येक क्षेत्रात तरुण पोरं पाहिजे. पोरं जर सप्त्यात असले ना, सप्त्यात घोटाळा सुद्धा होत नाही. नाही नाही पोरं नाही होत. पोरांचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला, पोरं त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं, त्यामुळे ते 5-10 रुपयाचा विचार नाही करीत. त्यांना जर म्हणलं ना आपल्याला हे महाराजाला पत्रिका नेऊन द्यायची, ते म्हणते 50चं पेट्रोल मी टाकीतो, 50चं तूप टाका. पण न जुने तसे नाहीत, पेट्रोल अधिक नाश्ता वसूल. नाही नंगा बरं मुरियल राहत्यात, म्हणायची सोय. आपण नुसतं म्हणलं नाही हिशोबाचं बोला, मला म्हणतो सप्ताह गेला उडत. अरे त्यामुळे यांच्या नादी नसतं लागायचं, भाऊ 100 खाय पण तर फड. महाराज प्रत्येक क्षेत्रात. आणि काय करतो आपण महाराज, मुलं मुली हे बिघडत नाहीत, आपण त्यांना ती योग्य ती वागणूक देत नाही. यावर तुमचं मत काय. आपण काय करतो, फक्त ग्रामपंचायतीला निवडून यायचे ना, मग 5-25 पोरं प्यायला शिकवायची, 2-4 जण नादी लावायची, 2-4 जण कामातून घालवायची. आपण सदस्य होऊन घ्यायचं आणि त्यांच्या इष्टीला गिऱ्हाईक पाहून द्यायचं. ते प्यायला लागले म्हणजे त्यांनी घरदाराचं वाटोळं करायचं, आणि आपण फक्त सरपंच होण्यासाठी किंवा सदस्य होण्यासाठी त्यांचा वापर करायला. आपण त्यांना हे सांगितलं पाहिजे, सदस्य मला कर नाही तर करू नको, मी तुला 100 देणारही नाही, पावशेर पाजणारही नाही. असं जर म्हणलं ना, गावही कंट्रोल होईल, पोरं होईल. आणि पोरांचा वापर करायचा आणि सोडून द्यायचं तसं नाही. प्रत्येक क्षेत्रात पोरांना मार्केट दिलं पाहिजे. हे शिकलं पाहिजे वारकरी संप्रदायाकडून. लहाना येऊ नाही तर 90चा येऊ, ज्यानं इना घेतलाय त्याच्या पायाला वाकलंच पाहिजे. आणि इथून पुढे 9 लोकांची ग्रामपंचायत असेल ना, 3 बाया आहेत, मग 6 राहिले ना, 3 पोरांना घ्या ना, घ्या 3 पोरं. 3 तुम्ही जुने राहा, त्यांना कळू द्या ना काहीतरी. पण जुने खोडीचे लई त्यांना जमन का. तुम्ही काय सोन्याचा धूर काढला तर ते काढणार, तुम्ही खिडक्या खाल्या ते चौकटी खातील. हा ना, हा विनोद नाही महाराज, हा विनोद आहे. आणि पोरांना तुम्ही चान्स द्या महाराज. आता प्रत्येक माणसाने, आता मी पाहतो आल्यापासून 1-1.5 तास झाला मला, बळच माईकवर लोक सांगतात वाडे भरपूर आहे, उशिरा आलेले जेवून घ्या. याच्यापेक्षा पोरांची काय श्रीमंती असावं महाराज. वाडे भरपूर आहे, उशिरा आलेले पाहुणे. म्हणजे आज वाडगावच्या लोकांची अशी स्थिती आहे, आमच्या मातीत आलेला वारकरी
चतकोर भाकर का होईनं खाऊन गेला पाहिजे, तो आमच्या सप्त्यातून तसा जाता कामा नाही, याच्यापेक्षा काय पाहिजे. आणि एवढा आनंद जर वाडगाव मधला पाहिला तर पांडुरंग सुद्धा तुमच्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार. तुमचं माझं सगळ्यांचं भाग्य आहे महाराज. एक वाक्य सांगू, हरणांचे कळप आहेत पण सगळ्या हरणांच्या नाभीत कस्तुरी नाही. हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही. गायांचे कळप आहेत पण सगळ्या कपिला नाहीत. सगळ्या कपिला आहेत पण सगळ्या कामधेनू नाही. सगळे जंगलात झालंय पण कल्पतरू नाही. सध्या जेवढे साधू आहेत त्यात आदिनाथ महाराज सारखा साधू नाही. साधं कोण बसला असतं कीर्तनाला? इथं कीर्तनकाराच्या कीर्तनाला बसत नाही. ते बिचारा मठाधिपती असून बाबा पुढे बसले. इथं 2 साली आलं तर ते टाळ घेत नाही. म्हणा 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 2च चाली येतात. म्हणा आपण नाही राहत इंद्रिकेच्या कीर्तनाला. तुम्ही म्हणा. आज एवढं मोठा माणूस आहे, हा सगळ्यात मोठा मनाचा मोठेपणा आहे. म्हटलं असं नाही थोडंच वाजित आहे. 3 याला बोलवायला लागत. चाल भाऊ चाल. त्यानं तिथूनच व्हायचं. गट्टे आण, हातोडी आण, पावडरचा डबा आण, गोडी आण, कणिक आण, लावून दे. तुका आला फोडा येतो. काय करावा? एकच चाल म्हणणार. इको दे, बाज दे, ट्रबल. तोच लोकांना ट्रबल दिलाय, तू ट्रबल देऊच नको. चहा पित नाही, दूध पित नाही, तू औषध पे. काय पित नाही काय नाही. महाराज परमार्थ लोकांसाठी करायचं नाही, आपली मस्ती जिरवायला करा. मला पोरानं 25 वर्ष लागले महाराज झालेला. हे 25 वर्ष या वर्षी महाराज झालेला. 25 वर्षे. तुम्हाला कधी मी जांभळी दिलेली तरी दिसलो का? खनखनी. आणि आयुष्य गेलं गाडीत. आयुष्य गाडीतच. मला जमिनीवर झोप नाही येत, गाडीच लागली झोपायला. असं गाडी म्हणलं का 3 मिनिटात झोपी. पण किती फिरावं पोरानं. मी 9 महिन्यामध्ये 1,60,000 किलोमीटर फिरलो. 9 महिन्यात. गाडीची इकून टाकली परवा दिवशी, कालच आणली परत. मी 15 स्कॉर्पिओ वापरल्यात प्रवासाला. 15 आता 15 स्कॉर्पिओ आणली काल. आणि ही कीर्तनं थोडीशी सत्य आहे पण ती काळाची. आणि हे सगळं तुमच्या आशीर्वादानं होतं, नाही तर माझ्याकडे काय डोंबलंय. पण नाही महाराज, माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज म्हणून ऐकू जाऊ नका. काय तुम्हाला म्हणायचं ते म्हणत जाऊ नका. फक्त तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ते खरंच. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बरोबरच्या पोराने मित्र म्हणून ऐका. 2018ला 19ला वाडगावच्या सप्त्यात, तारकेश्वरच्या गडच्या 21 सप्त्यात तरुण पोरांना सांगतो, पोरांनो पाया पडतो तुमचं, फक्त तुम्ही मिळेल तो व्यवसाय हौशीनं करा आणि स्वतःच्या पोटाचा प्रश्न संपवा, सोडवा. हीच खरी गडावरच्या सप्त्याची नांदी होईल. मिळेल तो व्यवसाय करा. मिळेल तो गारगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्या पाळा, काही करा. कोंबड्या पाळा. सोलून कोंबडी 130 ला आहे, भाजून 140 ला आहे, बॉईल करून 180 ला आहे, कडकनाथ 160 ला झाली काल. आणि बोलाही 560 झाली. कडकनाथ म्हणले होते त्यांचं लयच अवघड काम झालं. बरोबर. कडकनाथ काय रे? हा 1200 झाली म्हणे कडकनाथ. विनोदाचा भाग सोडा. फक्त एक वाक्य पोरांना सांगतो, पहिल्या मुद्द्यात घुसवतो. पोरांनो एवढं कीर्तन तुम्ही ऐकलं, विनोद वाटतो तुम्हाला? नाही. पोरांनो माझे एक ऐका. मिळेल तो व्यवसाय करा आणि काहीच नाही त्या शेतकऱ्याला थोडी मदत करा. भयान स्थितीमध्ये कोण जगला? फक्त पोरानं. त्याने बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले पण मुलाचा फॉर्म भरला. त्याचा आदर्श घ्या. जरा 3 शब्द सांगा. अंगातली ताकद, खिशातला पैसा
आणि मिळालेला वेळ जो वाह्यात घालवतो तो दैत्य. अंगातली ताकद आहे ना पोरणं भजनात घालवा. चांगलं डांबरीनं मोटरसायकलवर चालला कुत्र्याला ताणतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. ती कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली काय. म्हाताऱ्याच्या टिंगल्या कर, माळकऱ्यांचं माप काढ, कीर्तनकारांची कटआउट काढ. याच्यात ताकद घालू नका. ताकद चांगल्या ठिकाणी घालवा. वाजवायला घालवा, गायनाला घालवा, अभ्यासाला घालवा, चांगलं वागण्यात ताकद घालवा. वाढदिवस साजरी करायचे ना घराने करा ना. डांबरीव करायला लागलेत आता नालायक वाढदिवस. आणि केक कापितात हरामी तर तलवारीनं कापितात आणि अंडी हाणतात एकमेकाला. मास आटून गेले. त्या बिचारीनं 3 रंगाचं लुगडं नेसली. रात्रीचं कालवून कसं गरम केलं महाराज. मी शेतकऱ्याचा आहे, तुम्ही शेतकऱ्याचे. शेतकऱ्यानं 4 वर्ष कसे काढले त्याचं त्याला माहितीये महाराज. त्याला वाटत नाही का माझ्या घरात टीव्ही असावा, त्याला वाटत नाही का माझ्या घरात फ्रीज असावा. अरे ह्या 3 वर्षामध्ये त्याच्या दारातली गाय गेली गाय आणि त्याच्या पोटी येऊन तुम्ही क्वार्टरी पेताना आलाय का? लाज नाही वाटते का? अरे बायका मिळालं ना. रेंज गेली काहींची रेंज. व्हायरस आला त्याला व्हायरस. अंडरपॅन नाही काही ना पण 9,000चा मोबाईल आहे हातात आणि आतली चड्डीच नाही. चैन उघडी नातू नाही मोकळा. काही रेंज मध्ये काही रेंज मध्ये. पस्तीस चे झालेत. काही जोडीदारांचे ऑपरेशन झाले. आघाडी तसा. तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन काय करायचंय ते एक दिवस खालीच करायचंय ना. मग हे घर कसं काय डीजे लावायची गरज. सगळं येत आहे. म्हणून गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. मंडप तरुण मंडळी भजनी मंडळ देणगी देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंगत जेवल्यावर घरी जाणारे, जाताना चपला नेणारे,
गायक वादक गुणीजन सगळ्यांना धन्यवाद. आणि हे धन्यवाद देण्यासाठी वैकुंठावरून जे आलेले असतात ते बोलत नसतात, करून दाखवतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आहे. तैसे जगी